बघा याच्यानंतर आता काय केलं आपण बुलियन लॉजिकल इन्स्ट्रक्शन. ओके, तर आता आपल्याला बघायचं स्टॅक इन्स्ट्रक्शन. स्टॅक मध्ये दोनच इन्स्ट्रक्शन आहेत, एक काय आहे पुश डायरेक्ट. मग आपण काय करतो त्या मेमरी लोकेशन वरून डेटा डायरेक्ट स्टॅक म्हणजे पुश करतो. ओके, पर्टिक्युलर मेमरी लोकेशनवर आपण काय करतो डेटा पुश करतो. ओके, त्याला आपण पुश डायरेक्ट म्हणतो. स्टॅक पॉइंटर तिथं पुश करतो. ओके, पॉप डायरेक्ट पुश म्हणजे काय ओढणे, सॉरी ढकलणे पुश, आणि पुल म्हणजे ओढणे. ते इथं पॉप करतो म्हणजे इथं आपण डिक्रिमेंट करतो आणि इथं काय करतो इन्क्रिमेंट. म्हणजे एखादा प्रोग्राम मध्ये इथपर्यंत आपला पॉइंटर आला स्टॅक पॉइंटर, त्याला वाढवला तर त्याला आपण काय म्हणतो पुश डायरेक्ट, आणि त्याला जर आपण डिक्रिमेंट केलं त्याला आपण काय म्हणतो पॉप डायरेक्ट. ओके, तर हे स्टॅक इन्स्ट्रक्शन होते. स्टॅक इन्स्ट्रक्शन. आता नेक्स्ट काय आहे स्टॅक मध्ये दोनच. नेक्स्ट आहे ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन. ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन मध्ये खूप सारे प्रकार आहेत. तर पहिले ए कॉल ॲड्रेस 11 ते ॲब्सोल्यूट कॉल आहे. ॲब्सोल्यूट कॉल म्हणजे आपण ए कॉल ॲड्रेस. एल कॉल म्हणजे काय लॉंग कॉल. लॉंग कॉल बघा ए कॉल म्हणजे काय 2 KB मेमरी पर्यंत, विदिन 2 K मेमरी, त्याला आपण ए कॉल म्हणतो. ॲब्सोल्यूट कॉल म्हणजे अप टू 64 किलोबाइट. मेमरी ब्लॉक किती इथं 64 किलोबाइट, इथं 2 किलोबाइट 64 किलोबाइट. देन RET that is return from सबरूटीन. सबरूटीन पासून त्या सबरूटीनच्या मेमरी लोकेशन पासून डायरेक्ट रिटर्न पुढं पर्टिक्युलर मेमरी लोकेशन, त्याला आपण काय म्हणतो RET. त्याच्यानंतर RET आहे म्हणजे रिटर्न फ्रॉम इंटरप्ट पासून डायरेक्ट परत त्या मेमरी लोकेशनला रिटर्न, त्याला आपण काय म्हणतो RETI. that is return from interrupt. देन आता जंपिंग इन्स्ट्रक्शन. ए जंप म्हणजे ॲब्सोल्यूट जंप ॲड्रेस 11, तर विदिन 2 KB मेमरी ब्लॉक ही जंप 2 KB. जसं इथं आपण बघितलं ॲड्रेस 11 2 KB मेमरी मधलं ॲब्सोल्यूट कॉल. तसं इथं ए जंप म्हणजे काय 2 KB मेमरी पर्यंतची जंप, म्हणजे एका इन्स्ट्रक्शन पासून दुसऱ्या इन्स्ट्रक्शन पर्यंतची जंप. त्याच्यानंतर लॉंग जंप म्हणजे काय लॉंग जंप ॲड्रेस 16, तर लॉंग जंप विदिन 64 KB ब्लॉक. ओके, मोठी जंप आहे. त्याच्यानंतर एस जंप म्हणजे शॉर्ट जंप. ओके, त्याच्यानंतर जंप @a+dptr म्हणजे आता @ आला तर डायरेक्ट ॲड्रेस म्हणून आठवतो ॲड्रेस म्हणून, तर हे जंप डायरेक्टली. त्याच्यानंतर JZ रियल म्हणजे काय जंप इफ नॉट कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर इज 0. जंप कधी करायचे ज्यावेळेस ॲक्युमुलेटरचं कंटेंट 0 नाही त्यावेळेस. त्याच्यानंतर जंप इफ नॉट 0 JNZ रेल म्हणजे काय ॲक्युमुलेटरचं जे कंटेंट आहे 0 नाही त्यावेळेस जंप करा. त्याच्यानंतर CJNE म्हणजे डेस्टिनेशन बाईट कॉमा सोर्स बाईट. तर याच्यामध्ये काय करतो आपण कंपेअर करतो, म्हणजे त्या कंटेंटला सोर्स बाईटला डेस्टिनेशन बाईट सोबत कंपेअर करतो, आणि जर कंपेअर इक्वल टू 0 नसेल नॉट इक्वल नसेल तर त्यावेळेस जंप करतो. जंप इफ नॉट इक्वल. आणि बघा DJNZ म्हणजे काय डिक्रिमेंट द बाईट बाय 1 आणि जंप इफ नॉट 0 बाईटचं डिक्रिमेंट करायचे, आणि जर समजा ते त्यातला मग कंटेंट 0 नसेल तर जंप करायचं. त्याच्यानंतर नो नॉक म्हणजे काय नो ऑपरेशन. शेवटला आपण या टाइपचे इन्स्ट्रक्शन देतो, इथं लक्षात. तर आता आपल्याला बुलियन ऑपरेशन इन्स्ट्रक्शन बघायचं. कोणते इन्स्ट्रक्शन बुलियन ऑपरेशन इन्स्ट्रक्शन. बुलियन अल्जेब्रा वापरायचा आहे. ओके, बुलियन ऑपरेशन इन्स्ट्रक्शन पहिले क्लिअर बिट, याच्यात बिट क्लिअर करायचं आहे, बिट क्लिअर. देन कॉम्प्लिमेंट बिट, बिटचं कॉम्प्लिमेंट करायचं, 0 असेल तर 1 1 असेल तर 0 घ्यायचं. त्याच्यानंतर सेट बिट, बिट सेट करायचं. ओके, त्याच्यानंतर NLC सोर्स बाईट, सोर्स बाईटचं काय करायचं लॉजिकल ॲडिंग करायचं.
त्याच्यानंतर ORLC सोर्स बाईटचं लॉजिकल ऑरिंग करायचं, लिहिलंच नाही, सोर्स बाईटचं लॉजिकल ऑरिंग करायचं. त्याच्यानंतर मूव डेस्टिनेशन बीट कॉमा सोर्स बीटला डेस्टिनेशन बीट मध्ये मूव करायचं. त्याच्यानंतर JC रेट म्हणजे काय, जम्प इट कॅरी टू रिलेटिव्ह ऍड्रेस. कॅरी असेल तर रिलेटिव्ह ऍड्रेसवर जम्प करणे. त्याच्यानंतर JNC रिलेटिव्ह, ओके. मग जम्प इट कॅरी इज नॉट सेट, ज्यावेळेस कॅरी नसेल त्यावेळेस जम्प मारायचं. इथं जम्प विदाउट कॅरी, जम्प इट कॅरी, जम्प इट नॉट कॅरी. त्याच्यानंतर JB बिट रियल म्हणजे काय, जम्प इट बिट सेट. त्याच्यानंतर जम्प इट नॉट बिट सेट, एन लावलं. इथं जेसीच्या याच्यामध्ये कसं येणार असेल तर येणार. त्याच्यानंतर JNB म्हणजे जम्प इट नॉट बिट सेट नसेल तर जम्प करायचं. त्याच्यानंतर JBC म्हणजे जम्प इट बिट इज सेट अँड क्लिअर बिट क्लिअर, जम्प बिट मारायचं, क्लिअर बिट करायचं. तर या टाईपचे इन्स्ट्रक्शन आपल्याला म्हणतो बुलियन ऑपरेशन इन्स्ट्रक्शन. सोपं आहे, सरळ.